मुंबईसह उपनगरांमध्ये आज वादळी पावसाचा इशारा। राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी। पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील उसळगव्हाणमध्ये टॉवर कोसळला। सोसाट्याच्या वाऱ्याने शेतातील मोबाईल टॉवर कोसळला। टॉवर कोसळल्याने शेतातील पिकांचं नुकसान। सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस, परिसरात मोठं नुकसान। अवकाळी पावसाने वातावरणात गारवा। लासलगावसह निफाड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी। शेतात पाणी साचल्याने शेतांना तळ्याचं स्वरूप। पावसामुळे वातावरणात गारवा। पुण्याच्या शिरूर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। सांगलीच्या पलूस तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वळवाचा पाऊस। वळवाच्या पावसानंतर इंद्रधनुष्याचा नजारा पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची उत्सुकता। इगतपुरीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ। विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। उन्हाळी कांदा, बाजरी आणि भाजीपाला पिकांना फटका। खेड तालुक्यातील कडूसमध्ये गारपिटीसह विजांचा कडकडाट। तालुक्यातील वीट भट्ट्यांचं मोठं नुकसान। अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे कांदा आणि संत्रा बागांना फटका बसण्याची शक्यता। वाशिमच्या मानुऱ्यात जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याची तूर पावसात भिजली, तर भिजल्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर। मुंबईसह उपनगरात आज वादळी पावसाचा इशारा। राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी। पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील उसळगव्हाणमध्ये टॉवर कोसळला। सोसाट्याच्या वाऱ्याने शेतातील मोबाईल टॉवर कोसळला। टॉवर कोसळल्याने शेतातील पिकांचं नुकसान। सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस, परिसरात मोठं नुकसान। अवकाळी पावसाने वातावरणात मात्र गारवा। अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसगव्हाण परिसरात मोबाईलचा टॉवर शेतात कोसळला। नांदेडच्या सावरगाव माळ गावावर पाणी टंचाईचं संकट। तलावातील पाणी आटल्यानं पाण्यासाठी नागरिकांची वणवण। टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था। पावसाळा सुरू होण्या अगोदरच रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम समोर। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्यातील भुकुममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। भुकुममध्ये होर्डिंग कोसळलं, सुदैवानं जीवितहानी नाही। 4 चाकी दुचाकींचं मात्र नुकसान। छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्यासाठी काँग्रेस आक्रमक। शहराला पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी पालिकेसमोर आंदोलन। धुळ्यात कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुका कृषी सहाय्यकांचं काम बंद आंदोलन। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीनंतर भिवंडीत तिरंगा रॅली। रॅलीत शेकडो नागरिकांचा सहभाग। आमदार महेश चौगुले, रवी सावंत यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन। कल्याणच्या मोहने गाळेगावात 15 वर्ष गतिमंद मुलीवर अत्याचार। आरोपीला न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी। बारामतीमधील कोऱ्हाळे खुर्द गावात 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या। अंकिता कडाळे हिनं गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती। मुख्य आरोपीला अटक। 3 आरोपींचा तपास सुरू। सावंतवाडी शहरालगतच्या गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक। पोलीस आणि महावितरणचे अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत। नंदुरबार जिल्ह्यातील कामगार कल्याण विभागाच्या बांधकाम मजुरांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शहादा शहरात मोठ्या रांगा। शासनाकडून मोफत भांड्यांचं वाटप। लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय। नंदुरबारच्या धडगाव शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या। बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। मात्र वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा आरोप। धुळ्यातील बाजारात जांभळांची आवक कमी। जांभळाला 320 रुपये किलोचा दर। नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवईंचा पहिल्याच निर्णयात तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना धक्का। पुण्यातील वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय गवईंकडून रद्द। जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश। नीरव मोदीची आणखी एक जामीन याचिका लंडन हायकोर्टानं फेटाळली। नीरव मोदीचा जामिनाचा 10वा अर्ज लंडन कोर्टानं फेटाळला। सीबीआयच्या विरोधानंतर नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला। डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्येप्रकरणी आरोपी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी मनीषा तपासात सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा न्यायालयात दावा। गुन्ह्यात आणखी काही लोक सहभागी आहेत का याचा तपास केला जाणार।
भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेत भ्रष्टाचार झाल्याचा आमदार भोंडेकरांचा आरोप. कर्ज फेडूनही संस्थेच्या नावावर कर्ज दाखवल्याचा भोंडेकरांचा आरोप. बीडीसीसी बँकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. ठाण्याच्या शहापूर कसारा भागात सापडलेले ड्रोन जलसंपदा विभागाचे असल्याचं समोर. फुगाळे गावात ड्रोन सापडल्यानं खळबळ उडाली होती. सध्या ड्रोन पोलिसांच्या ताब्यात. तुळजाभवानी मंदिर परिसरात डॉग स्क्वॉडकडून तपासणी. मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांचीही तपासणी. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या तीर्थस्थळांना अलर्ट. साईबाबा संस्थांवर आता पालकमंत्र्यांची प्रशासकीय समिती स्थापन. समितीला 50 लाख रुपये खर्चांपर्यंतचे अधिकार. शिर्डी, संगमनेर आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिर्डीचे नगराध्यक्ष समितीचे सदस्य, तर साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव. पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना महानगरपालिकेकडून वेग. 30 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान. येत्या 20 मे नंतर रस्त्यांवर काँक्रीट टाकलं जाणार नाही. मुंबईच्या नायर दंत महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ. विद्यार्थ्यांची संख्या आता 67 वरून 75 वर. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची मान्यता. पुण्यात निगती आणि रावेत येथील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत सुलभ प्रवास करता येणार. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे 2 बस मार्गिकांचा विस्तार केला. सपाचे नेते राम गोपाल यादव यांचं विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य. भाजपवर टीका करताना राम गोपाल यादवांचं व्योमिका सिंहांबाबत विधान. संजय राऊतांना पाकिस्तानच्या सीमेवर घर बांधून देणार. भाजप पदाधिकाऱ्यांकडून यासाठी निधी गोळा करणार. चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला. आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का? फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प उत्तर प्रदेशला गेल्यानं रोहिणी खडसेंची टीका. वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प एखाद्या राज्यात गेला तर तुम्ही त्याचं राजकारण करता. आम्ही दावोसमधून 15,70,000 कोटींची गुंतवणूक आणली. ह्युंदाय सारखी कंपनी आणली, याचंही कौतुक करा. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मी शब्दाचा पक्का, एखाद्याला खासदारही करतो आणि एखाद्याला पाडतोही. अजित पवारांचं इंदापुरात वक्तव्य. भोंगेमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार. मुंबईत एका महिन्याच्या आत सर्व भोंगे उतरवले जाईल. मुंबईत आतापर्यंत 40% भोंगे उतरवलेत. किरीट सोमय्या यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरात पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. लबाडांनो पाणी द्या आंदोलन होणार. पैठण गेट मार्गे गुलमंडीवर मोर्चा. दानवे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी टंचाईवरून भाजप ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप. भाजपला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. बारामतीमधील डोर्लेवाडी येथे अजित पवारांची पहिली सभा, तर सणसर येथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सांगता सभा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार. दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला जाणार.